सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक माझावर. हॉस्पिटलमध्ये नेताना सैफची अवस्था कशी होती केलं सविस्तर वर्णन. सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्याकरता तब्बल 35 टीम्स तयार. मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रांचच्या 15 टीम करणार तपास. हल्ल्यानंतर सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर. सैफच्या पाठीचं ऑपरेशन करून काढला चाकूचा अंदाजे 2.5 इंचाचा तुकडा. सैफने हल्ल्यावेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक. रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांनी दिली माहिती. अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही झाला होता घुसखोरीचा प्रयत्न. सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय. वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर. हडपसरच्या एमॅनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट. गोळीबार आणि दुहेरी हत्येने बीड जिल्हा हादरला. आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या. तर अंबाजोगाई जमिनीच्या वादातनं हवेमध्ये गोळीबार. बारामती तालुक्यात वडिलांनीच केली 9 वर्षांच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या. अभ्यास करत नसल्याच्या रागातनं खून. पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी. मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बेकायदेशीर नागरिकत्व दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. सोमय्यांनी दिली तहसीलदारांना भेट. काही सरकारी अधिकारी सहभागी असल्याचा आरोप. पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यातल्या दिरंगाईची होणार चौकशी. एबीपी माझाच्या बातमीची महसूल मंत्र्यांनी घेतली दखल. आजच बैठक घेऊन दोषींवर करणार कारवाई. पुणे नाशिक महामार्गावर मॅक्स ऑटो आणि आयशर टेम्पोचा अपघात. 9 जणांचा मृत्यू. धडकेनंतर चेंडूप्रमाणे ऑटो उडाला. बघ्याची माहिती. मृतांमध्ये 4 पुरुष 4 महिला आणि एका बाळाचाही समावेश. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश. अल कादिर ट्रस्ट प्रकरणी झाली आहे शिक्षा. मनु भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जगभरात डंका वाजवणाऱ्यांचा गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.